आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चैत्यभूमीवरती महामानवाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत। आज महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त यावेळेस स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा दाखल होणार आहेत। अगदी काही वेळातच हे महत्त्वाचे नेते या ठिकाणी दाखल होतील। मात्र सध्या जर आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। कालच देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे आणि त्यानंतर खरं तर पहिल्यांदाच एका अशा सार्वजनिक ठिकाणी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून खरं तर बाहेर पडलेले आपण पाहतोय। अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। संपूर्ण मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर भीमसागर मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे। मोठ्या संख्येने भीम अनुयायांची गर्दी आज संपूर्ण मुंबईमध्ये बघायला मिळालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता बघू शकतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा आता चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या क्षणाची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीची दृश्य खरं तर आपण बघतोय आणि सध्या मोठ्या संख्येने खरं तर भीम अनुयायी या ठिकाणी जमलेले आहेत। मात्र कडक अशा पोलीस बंदोबस्तामध्ये, चोख पोलीस बंदोबस्तामध्ये देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खरं तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांचं 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालेलं होतं आणि तोच दिवस महापरिनिर्वाण दिन असा असतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खरं तर महापरिनिर्वाण दिनी मोठ्या संख्येने भीम अनुयायी जे आहेत ते चैत्यभूमीवर दाखल होत असतात। आणि आता सुद्धा जर आपण बघितलं तर सर्व भीम अनुयायांसोबत यावेळेस सर्व महत्त्वाचे नेते कार्यकर्ते सुद्धा चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता दादरच्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत। खरं तर 6 डिसेंबर ही बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे आणि हाच दिवस महापरिनिर्वाण दिन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असतो। याशिवाय जर आपण बघितलं आता स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री भीमराव रामजी आंबेडकर यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतलेला होता आणि आज तोच दिवस आहे। आज महापरिनिर्वाण दिन आहे। बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवरती आता भीम अनुयायांनी गर्दी केलेली आहे। तब्बल संपूर्ण रात्रभर या ठिकाणी रांगा लावून सर्व हे जे भीम अनुयायी आहेत हे उभे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चैत्यभूमीवरती दर्शन घेण्यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। खरं तर परिनिर्वाण हा शब्द बौद्ध परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो। विशेष असा अर्थ खरं तर परिनिर्वाण या शब्दाचा आहे आणि त्यामुळेच आजचा दिवस हा महापरिनिर्वाण दिन म्हणून संबोधला जात असतो। बाबासाहेबांचं संपूर्ण समाजासाठी अतिशय अतुलनीय असं योगदान राहिलेलं आहे। त्यांची कामगिरी सर्वांना स्मरणार्थ राहील अशी राहिलेली आहे।